तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे. शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये वाढ होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी काय गोष्टी थोडं आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजी, AI तंत्रज्ञान, नवीन आधुनिक ह्याचा वापर जर शेतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये उत्पादन वाढणार आहे. जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिली जाईल. पहिल्यांदा तर आपण ही प्रक्रिया तर 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया ही ह्याला तर वेळ आहे किंवा OTSला तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली, शेवट त्यांना तारीख मार्च 27 पर्यंत दिलेली. त्यामुळे ह्या दोन विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतले आपण पहिल्यांदा संपवतोय, नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय. पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे. असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू. असं कुठलाही गैरसमज, तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी, ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. अक्कलकोटची जी शेती आहे ना ती आता संपत्ती यायला लागले, कारण सौर ऊर्जेच्या प्रमाणात वाढायला लागले. इथली जी शेत जमीन आहे ती आता संपण्याच्या मार्गावरती आहे. पीक भविष्यात कसं येणार, तिथले शेतकऱ्यांसाठी जे धान्य आहे ते सुद्धा आता भविष्यात येण्याची शक्यता नाही. शेवटी शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यायचंय किंवा शेतामध्ये कुठलं सौर ऊर्जाचं त्याला शेतकऱ्याला घेतो, शेवटी शेतकऱ्याला तो अधिकार आहे. आणि शेवटी त्याला जर त्याला नाही कायदा वगैरे असं कायदा करण्यापेक्षा शेवटी शेतकऱ्याला अधिकार आहे. त्याला जर वाटलं की समजा एखादा शेतकरी आहे, काही शेतकरी पुण्यामध्ये असतात, तुमचं म्हणणं अक्कलकोटला त्यांची जमीन असते किंवा त्यांना वाटलं शेतीपेक्षा मला सौर ऊर्जा, मला शेतीपेक्षा ही होतं तर त्यांना तो अधिकार वैयक्तिक तो त्यांचा अधिकार आहे, तो काय आपला अधिकार नाही. आणि या बाबतीमध्ये आम्ही अजूनही सांगतो की शेवटी काही केलं तरी शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये वाढ होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी काय गोष्टी थोडं आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजी, AI तंत्रज्ञान, नवीन आधुनिक ह्याचा वापर जर शेतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये उत्पादन वाढणार आहे आणि बाजारपेठ सुद्धा निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची कशी त्याला मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. 2019 ते 2025 दरम्यानच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मागच्या जे कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ घेता नाही आला, पात्र असताना देखील मग अशा काही कधी कुठल्या साल कुठलं मागची जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना मागच्या सरकारच्या काळात देण्यात आली होती त्या योजनेत अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची होती. मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षी ऐका ना नाही आपण त्याच शेतकऱ्यांना नाही त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी आपण 500 कोटीची तरतूद केलेली आहे. आपण साधारणतः ती रक्कम जास्त आहे, पण आपण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो की त्या योजनेमध्ये जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिली जाईल. ठीक आहे, आता आपण म्हणसाल त्यावेळेस 17 आज साल कुठलं, ठीक आहे, राहिलेलं आहे ते राहिलेलं हे मान्यच. आणि ह्या वर्षी त्या बजेटमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण तरतूद पण केलेली आहे. 2017चे शेतकरी जे पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांना पण निश्चित प्रकारे शासन त्यांचा पण विचार करणार आहे. मग ह्याचा त्याचा गपलत नाही, ते वेगळे हे वेगळे. 85 कंपन्यांवर म्हटलं तुम्ही कारवाई करणार, त्याची यादी प्रसिद्ध का करत नाही? आहे ना, यादी केलेलं प्रसिद्ध बऱ्यापैकी यादी केलेत ना. नाही नाव मोठं तुम्हाला सांगतो, मोठं बुस्टर एक मिनिट कंपनी कुठं ते नाही कोणी दडवत नाही. हो का, सगळे एक मिनिट आता एक तुमच्या ऐका ना, हो का मी सांगतो ना, तक्रार असल्या प्रमुख कंपन्या बुस्टर प्लांट, जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड, नाही ह्याच 90-95% ह्याच कंपन्या मोठ्या आहेत, बाकीच्या काय नाहीत. बघा, बुस्टर, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, ओसवाल सीड्स, यशोदा व पार्श्वजेनेस्टिक आणि LLP ह्याच मोठ्या कंपन्या, ह्याच सगळ्या मोठ्या आहेत. राज्यामध्ये आज जर पावसाची जर टक्केवारी आपण पाहिली तर कोकण विभागामध्ये 111% पाऊस पडलेला आहे.
नाशिक विभागामध्ये 83% पाऊस पडलेला आहे, पुणे विभागामध्ये 87% पाऊस पडलेला आहे, मराठवाडा विभागामध्ये 77% पाऊस पडलेला आहे आणि विदर्भामध्ये 73% पाऊस पडलेला आहे. राज्यामध्ये एकूण पावसाची सरासरी 94% एवढा पाऊस पडलेला आहे. विदर्भामध्ये पाऊस हा कमी दिसतोय, कोकणामध्ये पाऊस हा जास्त आहे आणि निश्चित प्रकारे पेरणीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यात आपल्याला आज अखेर सरासरीच्या नमस्कार शेतकरी साधारणतः मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 84% आनंदाची जास्त बातमी आलेली आहे. पेरणी शेतकरी मित्रांनो, ही तुम्हाला आपल्या सर्वांनाच राज्यामध्ये माहिती झालेली आहे आहे. की राज्य सरकारने पेरणीमध्ये शेतकऱ्यांची अमरावती कर्जमाफी विभागामध्ये करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आघाडी आणि आहे, 2 लाख 92% रुपयापर्यंत पेरणी आहे आणि सर्व सर्वात कर्ज कमी राज्य पेरणी सरकार ही आता माफ करणार ठाणे आहे. विभागात आणि आता झालेली आहे. याच्यासाठीची आणि पहिली यादी निश्चित ही उद्या प्रकारे जाहीर होणार आहे. आपल्याला शेतकरी माहिती आहे की मित्रांनो, यावर्षी उद्या मकेचं अजितदादा पवार यांची जयंती असल्याकारणाने राज्य सरकार प्रमाण मंत्री देवेंद्र मकेची फडणवीस पेरणी हा ही मोठा सर्वात निर्णय घेणार जास्त आहे. मका आणि उद्या सूर्यफुलाची कर्जमाफीची पहिली झालेली यादी आहे ही येणार आहे. आणि नेमके या त्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित आपल्या प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री सूर्यफुलाच्या बियाण्याच्या देवेंद्र बाबतीमध्ये फडणवीस काय म्हणाले आहेत, काय ते तक्रारी पण आपल्या काय राज्याचे मुख्यमंत्री उगवण्याच्या नेमके काय बाबतीमध्ये म्हणाले राज्यामध्ये होत्या. याविषयीचा संपूर्ण त्या व्हिडिओ बाबतीमध्ये हे आपल्या बऱ्याचशा चॅनलवरती कंपन्या उपलब्ध आहे. बाबतीमध्ये तो तक्रारी व्हिडिओ प्राप्त बघू झाल्यानंतर शकता. आणि ही माहिती अनेक जास्तीत जास्त साधारणतः शेतकऱ्यापर्यंत 85 नक्की पोहोचवा. कंपन्यांवरती आपण कारण की FIR उद्या दाखल केलेले कर्जमाफीची आहेत पहिली आणि यादी ज्या येणार आहे. शेतकऱ्यांचं तर बियाणं शेतकरी मित्रांनो, ताबडतोब हा तिथं व्हिडिओ कसा वाटला बदलून तरी द्या कमेंट करून सांगा. आणि त्या शेतकऱ्यांना आणि निश्चित याविषयी प्रकारे अशाच मदत आणखी करण्याचा नवीन निर्णय माहितीसाठी हा आपल्या शासनाने KK निश्चित मराठीची प्रकारे या घेतलेला आहे. YouTube चॅनलला like, सोयाबीनच्या share आणि बाबतीमध्ये आपल्याला subscribe सांगायचं झालं तर करायला साधारणतः धन्यवाद मित्रांनो. जय आज हिंद, अखेर जय महाराष्ट्र. साधारणतः 45,10,000 हेक्टर एवढी पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. आणि एकूण तक्रारीचं जर पाहिल्या साधारणतः तक्रारीमध्ये एकूण साधारणतः 24,000 हेक्टर एवढ्यावरती सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये आमचे सगळेच कृषी अधिकारी खालचा आमचा सगळा कृषी स्टाफ हा फील्डवर आम्ही सर्वांनी कालच सरकोड काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना जिथे जिथं मदत करता येईल, जिथे शेतकऱ्याला सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे घेतलेला आहे. खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आज अखेर आपल्याला माहिती आहे की खत हे राज्यामध्ये खताचा साठा हा आपल्याला जी आपली मागणी आहे त्याप्रमाणे उपलब्ध आहे. आज अखेर त्यापैकी आज अखेर जर शिल्लक पाहिला तर युरियाचा साठा आपल्याकडं शिल्लक आहे. DAP, MOP संयुक्त खते हे सांगायचं तात्पर्य आहे की खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी कुठेही घाबरण्याचं कारण नाही. आज आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये खताचा साठा पण आपल्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे यावर्षी तो अजूनही आपण पावसाची अपेक्षा काही ठिकाणी करतोय आणि पाऊस जास्त कमी प्रमाणामध्ये काही ठिकाणी झालेला आहे, परंतु निश्चित प्रकारे सर्वदूर पाऊस होईल असा एक आपल्याला आपला अंदाज आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कृषी विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना जेवढं काही सहकार्य किंवा जी काही मदत जे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न आमचा कृषी विभाग हा निश्चित प्रकारे करतोय. आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडं लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे. परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाही आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ही KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही
राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे, त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. मामा, परवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत तुमची एक बैठक झाली आणि कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय. कर्जमाफीच्या नाही, ते आपल्या कृषी विभाग आरकीवायचे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने चांगलं काम केल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या कृषी विभागाचं म्हणजे मंत्र्यासकट त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्हीही करता, त्यामुळे तुमचेही आभार. मामा, गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य असं केलं